नमस्कार. सध्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट होतो. ही गोष्ट खूप जास्त विचार करण्यासारखी आहे. अनेक जण म्हणतात की आम्ही विधिवत गुणमिलान केलेले होते, विधिवत मुहूर्त काढलेला होता, तरी देखील वैवाहिक जीवनात अडचणी का आल्या. वैवाहिक जीवनात अडचणी येण्यामागे खूप काही कारणे आहेत. त्या कारणापैकी मुख्य कारण म्हणजे तुम्ही गुणमिलान व्यवस्थित करता, गुण व्यवस्थित उतरलेले असतात. तुम्ही मुहूर्त, चंद्रबळ, ताराबळ हे पाहून काढलेले आहे का, याच्यामागे सुद्धा तुम्हाला भरपूर अभ्यास करणे गरजेचे आहे. जर गुणमिलान काढले व्यवस्थित, तिथून पुढे जर चंद्रबळ युक्त मुहूर्तावर लग्न झालेले नसेल तरी देखील वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही चंद्रबळ, ताराबळ इत्यादी गोष्टी पाहून मुहूर्त काढलेला असतो, परंतु लग्न जर दिलेल्या वेळेवर लागत नसेल तरी देखील वैवाहिक जीवनात पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. माता सीता आणि प्रभू रामचंद्र यांच्या विवाहात फक्त 7 सेकंदाचा उशीर झालेला होता वरमाला घालण्यासाठी, तरी देखील वैवाहिक जीवनात त्यांना वनवास भोगावा लागला. आज सध्याच्या काळात 12:30चा मुहूर्त विवाह मंगलाष्टकांसाठी दिला जातो आणि मंगलाष्टका आणि लग्न लावलं जातं किती वाजता? 1:30, 2, 2:30 इतक्या लांबपर्यंतचा वेळ घेतला जातो. आपण विवाह फक्त फॅशनसाठी करत आहोत का? आपण विवाह फक्त फोटोसाठी करत आहोत का? कारण लग्न लावल्यानंतर, मंगलाष्टका झाल्यानंतर वधूवर 1 तासासाठी, 1.5 तासासाठी फोटो काढत बसतात. ही रीत योग्य आहे का? कारण तुम्ही अर्धवट विधी सोडून फोटो काढत आहात. विवाह मंगलाष्टका झाल्यानंतर तिथून पुढे विधी सुरू झालेली असते. ती विधी मध्ये खंडित होणं हे यज्ञभंग करण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या सर्व विधी पूर्ण करून तिथून पुढे सगळ्या गोष्टींना महत्त्व देणे गरजेचे राहते. धन्यवाद.